हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. पुणेरी अन्नपूर्णामध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण बघतोय की कलिंगडापासून लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा छान असा ज्यूस आणि त्याच्यापासून पॉप्सिकल बनवतोय. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण एक छान असं कलिंगड आणले लालसर पाहून, आणि लालसर पाहायचं कसं आणि त्याची भेसळ कशी ओळखायची हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर ते असं मी पूर्ण त्याचे कवर काढून घेतलेला आहे. जो ग्रीन कवर आहे तो पूर्ण त्याचं साल सगळं काढून घेतलेलं आहे. ॲक्च्युली व्हाईट पण साल चांगलं असतं, पण ते आपण वापरायचं नाही आहे. मुलांना जास्त करून ते आवडत नाही, कारण ते जरा पानचट लागतं, आणि त्याच्यामुळं आम्ही ते काढून घेतलेले आहे. आणि असे छान असे चौकोनी काप करून घेतलेत, आणि बियाही त्याच्या सहज निघलेल्या आहेत. तर असे स्क्वेअरमध्ये मी कापून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मी सेंध मीठ इथे वापरलं आहे. तुमच्याकडं नसेल तरी स्किप करू शकता, साधंही मीठ चालू शकतं. आणि नंतर थोडीशी मी पिठी साखर यूज केलेली आहे. आणि तुम्ही साधी साखर जी आहे, जी रवाळ साखर, ती यूज नका करू, कारण ती लगेच मेल्ट होत नाही. तर मी 1 चमचा पिठी साखर घेऊन एक छोटासा लेमनचा तुकडा पिळला आहे, आणि नंतर ते ग्राइंड करून असं छान फाईन ग्राइंड केलेलं आहे. आणि नंतर आपण एका चाळणीने ते बाउलमध्ये मी चाळून घेतले, म्हणजे जेणेकरून ते जे आहे त्याच्यामध्ये एखादी 2 बी जरी गेली तर ती आपल्या दाताखाली येणार नाही. आणि शक्यतो मुलांना असं रवाळ आवडतच नाही, त्यांना छान असा ज्यूस करून द्यायचा, म्हणजे ते गाळूनच घेतला पाहिजे. आणि याचे आपल्याला पॉप्सिकल बनवायचे, त्यासाठी आपण हा ज्यूस गाळून घेतलेला आहे. तर हे बघा, मी हा ज्यूस तयार करण्यासाठी मी छोटे छोटे कलिंगडाचे तुकडे केलेले आहेत, जेणेकरून चमच्याने सुद्धा मुलांना खाता येईल. आणि तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये आवर्जून मुलांना द्या, जेणेकरून पाण्याची कमतरता मुलांची भरून जाईल. मुलं पाणी खूप कमी पितात. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे तुम्ही मुलांना दिवसातून एकदा तरी कलिंगडाचा ज्यूस हा दिलाच पाहिजे. किंवा मग खरबूज म्हणून एक असतं, त्याच्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तेही दिलं तरी चालेल. आणि आपण आता मी आईस्क्रीमच्या साच्यामध्ये हे पॉप्सिकल्स करते. तोच ज्यूस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सर्व ज्यूस ओतून घ्यायचा आहे. आणि याचे आपण पॉप्सिकल्स, म्हणजे मुलांना जर ज्यूस आवडला नाही तर अशा प्रकारे आईस्क्रीम तयार होते, पॉप्सिकल्स तयार होतात, आणि मुलांना ते अप्रतिम आवडतात, खूप छान आवडतात. आणि थोडंसं काय होतं की हे सेट झाले ना की त्याच्यावर थोडंसं जो कलिंगडामध्ये जे पाणी असतं ना, तर ते पाण्याचा भाग थोडासा बर्फासारखा दिसतो आपल्याला. तर अशा प्रकारे मी हे पॉप्सिकल्स टाकलेत. आणि त्याच्यामध्ये ज्या काड्या आहेत ना, त्या नेहमी धुवूनच टाका, कारण म्हणजे त्या काड्या पूर्णपणे आतमध्ये बसतील, नाहीतर मग त्या वर तरंगतात. आणि हे पॉप्सिकल्स मुलांना खूप आवडतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी ही रेसिपी म्हणता येईल, म्हणजे मुलांच्या आवडीचीच. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे वाटले आपले पॉप्सिकल्स आणि कलिंगडाचा ज्यूस. तर तुम्ही कोणते कोणते ज्यूस मुलांना देता हेही सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये सांगा. तर आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या पुणेरी अन्नपूर्णा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.